जपानवरून आता आलो साकुतायरावरून चाललो आहे आता डायरेक्ट कोमोरो आणि कोमोरोवरून जाऊ नागानो इथला जिल्ह्याचं ठिकाण म्हटलं तर थोडासा गर्दी भेटणार आम्हाला तिथं, कारण बाकीच्या ठिकाणी काय गर्दी काय भेटली नाही आम्हाला. आता बघू गर्दी मिळते. आणि शिवाय तिथं आम्ही एका मंदिरात जाणार, त्यांचा बुद्धाचा टेम्पल आहे, तर आता तिथं गेलोच आपण बघूया थोडासा सीन पण बघ. चला तर मग आता कोमोरो स्टेशन आलं ऐकलं आहे. आता दुसरी ट्रेन आपल्याला पकडायला लागेल ही सोडून. तर आता त्यांची गर्दी बघा जरा कशी लाईनमध्ये राहतात बघा. मला भेटले जर्मनीचे मित्र, ते इंडियावरून आलेले तिकडे, त्यांना फ्लूट पण गिफ्ट केली की मित्रांनी. दाखवा जरा शो मी. हां ते स्वतः वाजवते वाटतं. भेटू आता बसले नागानोच्या ट्रेनमध्ये, ते सगळं बसले. से हाय, नमस्ते. होई आता ओळख थोडी यांच्यासोबत बोलतो थोडा आणि मग नागाला भेटतो. हे दोघे जण गेले बिचारे, मस्त जर्मनीचे होते, नवरा बायको होते. 1.5 वर्ष झालं त्यांचं लग्न होतं. आता बरं दुसरी झालं आहे, ट्रेनमध्ये आहे अजून, चालूच आहे ट्रेन, अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे. अर्ध्या पाऊण तासात आता कसं काय वेळ घालवायचं. तर आता बाबांना बोलत तुम्ही पण काहीतरी. आम्हाला झोप येते त्यांची. तुला काय वाटतं रे? कंटाळा आला आता कधी मला नाही कंटाळा, मी मजा घेतो, मस्त चाललं आहे काम. आता फिरायचं तिथं एक आहे बरं, कोणाशी बोलत नाही. ते जापनीज लोक एकमेकांशी अजिबात बोलत नाही. बिचारी मला ते 2 जर्मनीला सापडले, नशीब ते तरी माझ्याशी भरपूर बोलले. तेवढाच माझा विरंगुळा झाला आणि एंटरटेनमेंट झाली, म्हणजे त्यांच्या देशाची माहिती भेटली. ठीक आहे. जापनीज लोक काही बोलत नाही कोणाशी, काय माहीत काय वाटतं त्यांना. घाबरतात लोक वाटतं ते बोलायला. घाबरतच नाही, प्रॉब्लेम होतात इंग्लिश येतच नाही. महत्त्वाचा प्रॉब्लेम हाच आहे त्यांचा. हां आणि नाही त्यांच्यामध्ये पण बोलत नाही. कोणी पुस्तक वाचत असतं, कोणी मोबाईलमध्ये बिझी असते, तेच चालू. आपली लोक बोलले तर मस्त एकदम एन्जॉय करतात. आपलं महाराष्ट्र आणि भारतच मस्त आहे, बाकी काय नाही. तिकडेच एन्जॉय करा, तिकडे जरा मस्त, बाहेर कुठं फिरू नका. नमस्कार पुन्हा एकदा. आता आपण नागानोमध्ये उतरले, तर आता ही बाई आहे, ही पोरगी आपल्याला मार्गदर्शन करते. कसे हाय चला मग जाऊया. ती स्वतःहून बोलली की मी मला सांगते, तर काय वाईट आता त्यात. चला मग आपण पण काय बरं आहे, कोणतरी सांगते आपल्याला. तसं जापनीज लोक सांगत नाही, पण आपल्याला ते सांगते, हे खूप महत्त्वाचं आहे. तिला काही इंग्लिश येत नाही, पण ती जापनीजमध्ये सांगते सगळं. बरं आहे. आय डोंट अंडरस्टँड. ओके आय विल ट्रान्सलेट. हां इंडिया इंडोजिन. हे आपल्याला इंडियन नाही बोलत, इंडोजिन बोलतात. म्हणजे यांच्यामध्ये जापनीजमध्ये यांना इंडोजिन, आपल्याला इंडोजिन बोलतात ते लोक. ゴーストレート、ここで右ライトに曲がってずーっとそのままゴーストレートで善光寺 ओके ना. に着くので多分簡単に元気行けると思う。元気。楽 चला し मग ん तिने で आपलं. ओके नाईस 楽しんでありがとうございます。 परत चालली बिचारी. बघा चांगली लोक पण आहेत रे इथे. मला वाटलं सगळेच भाडकाव आहेत काय. आहेत चांगली लोक आहेत. आता आम्हाला तिने जसं सांगितलंय मॅप लावून तर आम्ही जाणार आहोत, पण तिने पण सांगितलं वेगळ्या तुझ्या भाषेत, बरं वाटलं. ठीक आहे चला मग भेटू आता एक गिरगुडी टेम्पलला. नाही तसं बघा आता काय थोडंसं बघूया आपण. नाईटला आपण येणार संध्याकाळी, तसं पण आता बघा जरा
इथे तुम्हाला बाईक कमीच मिळते बघायला. हा झेब्रा क्रॉस, समोर एक सिग्नल दिलंय माणसाचं. तर माणसाचं ग्रीन सिग्नल आलं तरच आपण जायचं, नाही तर नाही मी जायचंच नाही. चला मग बाय बाय. इथे आता आलो आम्ही. इथे एक स्टॉल मांडले. स्टॉल त्यांनी आपला कसा बाजार असतो तसं त्यांनी स्टॉल मांडले. आता हे स्टॉल हॅलो हे स्टॉल आहेत ना, प्रत्येकाचे असे आपल्याला म्हणजे काय होतं फुकटमध्ये टेस्ट करायला मिळतात सगळे. थोडं थोडं म्हणजे आपण घेऊ ते प्रत्येक स्टॉलवर. तुम्हाला तसं दाख थंडावा घेण्यासाठी इथं त्यांनी सगळ्यांची सोय केलेली आहेत. आपण थांबू शकतो त्याच्या खाली किती पाहिजे तेवढं. बरं वाटलं थोडंसं, मजा आली. चला आलोय आता या ठिकाणी. एवढं आवडलं मला. एक फोटो काढावा आपण, मस्त आहे, भारी दिसते एकदम. स्ट्रीट फूड सारखे सगळे. इथंच फक्त स्ट्रीट फूड दिसलं मला, बाकी कुठं स्ट्रीट फूड दिसलंच नाही, बेकरी दिसले नाही. इथंच फक्त स्ट्रीट फूड दिसले, कारण जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणून दिसतंय. नाही तर बाकी तुम्ही सिटीमध्ये जाल कोणते आपण, त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन असे आहेत काय बाबा काय सांगू, नको होतो डोक्याला ताप. चला मग आता थोडे फोटो सेशन करतो आणि मग भेटू. खायचं पदार्थ बाळमूर्ती आहेत. बाळमूर्तीला काय बोलतात काय माहीत नाही मला, मी सांगेल तुम्हाला. हा मॉन्क आहे सगळ्यांची डोक्याला हात फिरवतात. खूप आतमध्ये किती मोठं आहे. एकदम पहारेकरी त्यांचे राक्षसी अवतार आहेत. आता तो गेला बाबा. आपल्याकडे पण असंच असतं बाबा, काय काय येतात मस्त रुबाब येतात सगळ्यांना मस्त असं. ठीक आहे, सगळीकडे तीच परंपरा आहे, तीच चालू आहे, आपण तीच फॉलो करतोय. स्वतःचा एकमेकाचा रिस्पेक्ट खूप करतात. रिस्पेक्टफुल माणसं आहेत सगळे. आता आपण प्रॉपर जिंकूच्या टेम्पलमध्ये आलो आहे. तिथे जे हॉटेल्स आहेत सगळे आपल्यासारखंच आहे सगळं. कुत्रा पण कुत्रा अशी गाडी पोरांना ठेवा का तुम्ही इथं अगरबत्ती विकत घ्या 100 येनला. 100 येन टाकायची आतमध्ये आणि ते अगरबत्ती लावायची, देवाला प्रार्थना करायची. बुद्धिझम लोक सगळे करतात. आता हा वेगळा प्रत्येकाच्या हातात वेगवेगळं सगळं आहे. आमचे हिरो करतात तिथं फोटोशूट. नुसता जिथं जातील तिथं नुसता फोटो न फोटो फोटो. जाम गरम होते, जाम म्हणजे जाम गरम होते. हे बघ आता हे दाखवतो मी तुम्हाला. हे लाकूड एवढा मोठा आहे. वरती जाळ्या लावलं त्यांनी, हे वरतून काही लाकडाची एखादी फळी वगैरे पडू नये म्हणून. आता इथं पण हे सगळं लाकडाचंच बनलं आहे. इथं अगरबत्तीसाठी एवढी लाईन लागली. अगरबत्ती घ्यायची, इकडे तिकीट घरे अगरबत्ती घ्यायची, तिथून इकडे अगरबत्ती पेटवायची, पेटून याच्यामध्ये टाकायची तंबूमध्ये टाकून ती धूप घ्यायची अंगावर. त्यांची एक परंपरा आहे. ती परंपरा आहे, ती भारतातून आलेली परंपरा आहे सगळी यांच्याकडे. म्हणजे तुम्ही त्यांची परंपरेचा अभ्यास केला तर पूर्णपणे भारतातच परंपरेकडे आले. धुपाच्या धुरामुळे जंतुनाशक. आपण इकडे जाऊ, पहिले लेफ्टला जाऊ. हा एक चक्र आहे, तो आतमध्ये फिरवतात. ते गोल 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 फिरवतात. ते यांची परंपरा आहे बाबा. मी फिरवलं म्हणजे मला देवाचा आशीर्वाद भेटला. प्रत्येकाची एक परंपरा, प्रत्येकाचे जसं असं घ्यायचं तसं असं आहे. मंदिर यांचं लाकडाचं काम भारी केलं म्हणा, काय बोला, जाम भारी काम केलं. असं फिरायचं असतं. फोटो अलाउड नाही तर चोरून चोरून काढतो मी फोटो. बघू आता असं आहे ते.
तर स्वस्तिक पण आहे बघा, हिंदूंचं प्रतीक स्वस्तिक आहे. उलट आहे, एवढंच आहे, फक्त तो उलट आहे. बाजार आहे. आतमध्ये ना, आतमध्ये पण स्वस्तिक आहे, माळा वगैरे. हे इकडचे मॉन्क आहेत. म्हणत होतो या हां हां. लाकडाच्या चपला त्यांच्या. मला जाम दमलोय. आता आलो इथं बसतो, थोडासा बसतो, काय ते खातो आणि मग निघतो घरच्या रस्त्याला. झाला, बघितलं जिंकू टेम्पल, छान वाटलं, मस्त आहे. या फिरण्यासाठी हिस्टॉरिकल ते खरा जपान बोलतात ना, जापनीज कल्चर तिथंच आहे. त्यामुळं तुम्ही हमखास इथे येऊ शकता, बघू शकता.